महाराष्ट्राला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर आणि स्पर्धात्मक बनवण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. आगामी 5 वर्षात वीज दर वाढवण्याऐवजी दरवर्षी 1.2% कमी करण्याचा निर्णय घेत राज्यातील नागरिक, शेतकरी आणि उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड यांनी आर्थिक शिस्त आणि तांत्रिक कार्यक्षमतेवर भर देत वीज क्षेत्रात मोठा बदल घडवून आणला आहे. याच धोरणात्मक नियोजनाचा परिणाम म्हणून लोड शेडिंगच्या चिंतेऐवजी आता स्वस्त आणि मुबलक वीज उपलब्ध होणार आहे. औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सरकारने सोलर अवर्समध्ये वीज वापरणाऱ्या उद्योगांना तब्बल 25% सवलत देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. सौर ऊर्जेच्या वाढत्या उत्पादनाचा योग्य वापर करत दिवसा वीज वापराला प्रोत्साहन देणे हा मुख्यमंत्र्यांचा दूरदर्शी दृष्टिकोन असल्याचे स्पष्ट होते. यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन महाराष्ट्रातील उद्योग जागतिक स्तरावर अधिक सक्षम होतील. याशिवाय महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन यांच्या नियोजनातील त्रुटी वेळेत ओळखून त्या दुरुस्त करण्याचे कामही राज्य सरकारने प्रभावीपणे केले. यामुळे महावितरण येणारा हजारो कोटींचा आर्थिक भार टाळला असून त्याचा थेट फायदा ग्राहकांना मिळणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने केवळ वीज पुरवठा स्थिर केला नाही, तर ऊर्जा क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, बॅटरी स्टोरेज आणि सौर ऊर्जा यांचा समतोल साधत भविष्यातील ऊर्जा क्रांतीची पायाभरणी केली आहे. हा निर्णय केवळ दर कपात नाही, तर महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीला गती देणारा आणि राज्याला ऊर्जा स्वयंपूर्णतेकडे नेणारा महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.